मुलीचे वय 21 वर्षापेक्षा कमी आहे, तरीही ती तिच्या इच्छेनुसार लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू शकते का? आई-वडिलांनी विरोध केला, धमक्या दिल्या, परंतु हायकोर्टाने मात्र पोलिसांना संरक्षण देण्याचा आदेश दिला. हा निर्णय प्रत्येक तरुण, तरुणी आणि प्रत्येक वकिलाने समजून घेतला पाहिजे, कारण हा निर्णय केवळ एका जोडप्याचा नाही, तर भारतीय संविधानातील वैयक्तिक स्वातंत्र्याचा आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटक्के जस्टिस टॉकमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण मध्य प्रदेश हायकोर्टाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या निर्णयावर चर्चा करणार आहोत. या निर्णयामध्ये हायकोर्टाने स्पष्ट शब्दात सांगितले की 18 वर्षापेक्षा जास्त असलेली महिला ही तिच्या इच्छेनुसार कुठे आणि कोणासोबत राहायचे हे ठरवू शकते आणि तिच्या त्या निर्णयाचे संरक्षण करणे हे राज्याचे कर्तव्य आहे. आता या प्रकरणामध्ये 20 वर्षाची मुलगी आणि 26 वर्षाचा मुलगा हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते, परंतु मुलीच्या कुटुंबाचा या संबंधाला मात्र तीव्र विरोध होता. त्यामुळे धमक्या, मारहाण, त्यांना जबरदस्तीने वेगळे करण्याचा प्रयत्न आणि खोटे गुन्हे दाखल होण्याची भीती निर्माण झाली. म्हणून या जोडप्याने मध्य प्रदेश हायकोर्टामध्ये रिट पिटिशन फाईल केली. त्यामध्ये त्यांनी पोलीस प्रोटेक्शनची डिमांड केली. येथे राज्याने आपली बाजू मांडताना सांगितले की मुलगी अजून 21 वर्षाची नाही. तिला संरक्षण दिल्यास समाजावर चुकीचा परिणाम होऊ शकतो, चुकीचा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे कोर्टाने संरक्षण देण्याचा आदेश देऊ नये हा अत्यंत महत्त्वाचा युक्तिवाद राज्याने केला. यावर याचिकाकर्त्यांच्या म्हणजे त्या जोडप्यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टाच्या नंदकुमार व्हर्सेस स्टेट ऑफ केरला 2018 या निर्णयाचा आधार घेतला. त्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने क्लिअर सांगितले होते, जरी दोन व्यक्तींना कायदेशीर विवाह करता येत नसला तरी सुद्धा त्यांना एकत्र राहण्याचा अधिकार आहे. म्हणजे मॅरेज आणि लिव्ह इन रिलेशनशिप या दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट्स आहेत. मध्य प्रदेश हायकोर्टामध्ये जे न्यायमूर्ती होते त्यांनी अतिशय स्पष्ट निरीक्षण केले की 20 वर्षाची महिला ही कायद्याने पूर्णपणे मेजर आहे, म्हणून ती स्वतःचा जीवनसाथी निवडू शकते, स्वतःच्या इच्छेनुसार राहू शकते आणि तिच्या त्या निर्णयामध्ये कोणीही जबरदस्तीने हस्तक्षेप करू शकत नाही. ती मेजर असल्यामुळे ती तिच्या इच्छेनुसार राहू शकते आणि तिच्या त्या निवडीचे निर्णयाचे संरक्षण करणे आवश्यक आहे. आता प्रश्न पडतो की लिव्ह इन रिलेशनशिप भारतामध्ये कायदेशीर आहे का? सर्वात मोठा प्रश्न आहे. याचे उत्तर आहे होय. कारण भारतामध्ये लिव्ह इन रिलेशनशिप बेकायदेशीर नाही. अनेक सुप्रीम कोर्टाच्या निर्णयांनी त्यांना मान्यता दिलेली आहे. तसेच प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 मध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या स्त्रियांना संरक्षण देण्यात आलेले आहे. आता 18 वर्ष की 21 वर्ष इथे अनेकांचा गोंधळ होतो. मेजर होण्यासाठी वय 18 वर्ष आणि याचमुळे व्यक्तीला स्वतःबद्दलचे निर्णय घेण्याचा अधिकार प्राप्त होतो. तर मॅरेजसाठी वयोमर्यादा हा वेगळा विषय आहे. महिलांचे विवाह वय 21 वर्ष याबद्दल विधेयक प्रस्थापित झाले होते, त्यावर चर्चा सुद्धा झाली होती. मात्र ते सर्वत्र लागू झालेले किंवा कायदेशीर बंधन नाही, म्हणजे तसा बंधनकारक कायदा झालेला नाही. म्हणून या मॅटरमध्ये कोर्टाने स्पष्ट केले की मेजर म्हणजे मेजर आणि मेजर असलेल्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही राज्याची आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये हायकोर्टाने पोलीस प्रोटेक्शन देण्याचे आदेश दिले. संबंधित पोलीस अधिकाऱ्याचा मोबाईल नंबर त्या जोडप्याला देण्याचे आदेश दिले. तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्या दोघांनाही मदत देण्याचे सुद्धा निर्देश दिले. या आदेशाची प्रत त्वरित संबंधित पोलीस स्टेशनकडे प्रोव्हाइड करण्याचे सुद्धा निर्देश देण्यात आले. आता या निर्णयाचा कायदेशीर परिणाम असा आहे की जर दोघेही मेजर असतील, दोघेही स्वतःच्या इच्छेने एकत्र राहत असतील, दोघांची एकमेकांवर जबरदस्ती नसेल, तर अशा कंडिशनमध्ये त्यांच्याच कुटुंबाचा विरोध असल्यामुळे त्यांना संरक्षण नाकारण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. तसेच तो संरक्षण नाकारण्याचा त्यांना आधारही होऊ शकत नाही. राज्याचे पहिले कर्तव्य म्हणजे त्यांच्या जीविताचे, त्यांच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करणे. या निर्णयाचा अर्थ असा अजिबात नाही की प्रत्येक लिव्ह इन रिलेशनशिप कायद्याच्या बंधनाच्या बाहेर आहे. जर फसवणूक, खोटे लग्नाचे आश्वासन, बलात्कार, अल्पवयीन व्यक्ती, जबरदस्ती
किंवा या संबंधित इतर कोणताही गुन्हा घडलेला असेल तर संबंधित क्रिमिनल लॉज अशा वेळी स्वतंत्रपणे तेथे लागू होऊ शकतात. हा निर्णय केवळ दोन सज्ञान व्यक्तींच्या स्वेच्छेने एकत्र राहण्याच्या घटनात्मक अधिकारांच्या संरक्षणाबद्दल आहे. मध्य प्रदेश हायकोर्टाचा हा निर्णय क्लिअर करतो की भारतीय संविधान व्यक्तीचे स्वातंत्र्य, सन्मान आणि स्वतःच्या आयुष्याविषयी निर्णय घेण्याच्या अधिकारांचे संरक्षण करते. कोणत्याही मेजर स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध कुटुंब, समाज किंवा इतर कोणालाही तिच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. तुम्हाला हा निर्णय योग्य वाटतो का? 18 वर्षानंतर व्यक्तीला पूर्ण स्वातंत्र्य असावे का? की पालकांच्या संमतीलाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे? तुमचे मत कॉमेंटमध्ये नक्की लिहा. थँक यू सो मच. टेक केअर ऑफ युअरसेल्फ.